इकडे आपण ठेचा बनवला आहे आणि ठेचा बनवण्यासाठी कुठल्याही वातावरणाची गरज लागत नाही. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ठेचा बनवून खाऊ शकतो. तर अगदी साधा, सोपा, बनवायलाही झटकन होईल आणि चवीला खूप चवदार होईल. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि चला, ही रेसिपी पाहिजे आहे ना, तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा आणि चला हा ठेचा बनवायला सुरुवातही करूयात. नमस्कार. आज आणखीन एका रेसिपीसोबत आपण आलेलो आहोत आणि अतिशय साधी सोपी पद्धत आहे आपली ठेचा बनवायची. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि हा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण कशाप्रकारे ठेचा बनवलेला आहे. आपल्या चॅनलवरती आपण अनेक असे ठेच्याचे प्रकार बनवलेले आहेत. सीझन वाईज ठेचा आपला तयार असतो. त्याच पद्धतीने कुठलेही वातावरण आपण ठेच्यासाठी बनवत नाही. कुठल्याही कुठल्याही वेळेत आपण ठेचा बनवू शकतो. तर चला, अतिशय पद्धत साधी सोपी आहे आणि बनवायला सुद्धा तुम्हाला खूप झटकन असा ठेचा होईल. आणि मिरच्या कितीही तिखट असतील, आपण त्याचा तिखटपणा कसा काढायचा हे सुद्धा सांगणार आहोत. तर आता आपण इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाहूयात. या मिरच्या अतिशय तिखट नाही आहेत, मीडियम आहेत. तर याचे आपण देठ काढून घेऊयात. इकडे सर्व मिरच्या आपण देठ काढून घेऊयात. प्रत्येक वेळी आपण वेगळा ठेचा बनवत असतो. आपण उन्हाळ्यामध्ये कैरीचा ठेचा किंवा असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवत असतो, जे आपल्याला पौष्टिक वाटलं त्या पद्धतीने. आणि आज आपण अगदी साधा, सोपा आणि जुन्या पद्धतीमध्ये जसा ठेचा बनवला जात होता त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत. हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे आपण मिरच्या देठ काढून घेतलेल्या आहेत. तर चला पुढची कृती करूयात. अतिशय पटकन असा ठेचा बनवायचा आपल्याला. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलंय. तर यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्यात. मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या. इकडे आपल्या मिरच्या भाजायला सुरुवात झालेलीच आहे आणि हलकासा याचा कलर आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर अगदी यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे मिरची चांगल्या प्रकारे आपली भाजली गेली पाहिजे. तर इकडे कलरसुद्धा चेंज झाला आहे. आपण थोडंसं तेल घालूयात. इकडे आपण तेल घालतोय. आपल्या इकडे मिरच्या भाजून झालेल्या आहेत, पाहू शकताय. आपण इकडे आता पुढचं साहित्य घालूयात. यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला. हे सुद्धा अगदी खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर इकडे आपल्याला लसूण घालायचं आहे. इकडे आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. तर आपण गॅस ऑफ करूयात आणि पाहू शकता अतिशय सुंदर अशा आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत. तर याला थोडंसं आपण थंड करूयात आणि मिक्सरला असा ठेचा बारीक करून घेऊयात. इकडे आपल्या मिरच्या थंड झाल्या आहेत तर आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात. इकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत थंड करून आणि त्यानंतर आपण इकडे चवीनुसार मीठ घालूयात. इकडे आपण जिरं घेतलंय, हे सुद्धा आपल्याला 1 चमचा घालायचं आहे. आणि त्यानंतर इकडे खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे.
तर ही सुद्धा आपल्याला घालायची. आता आपण मिक्सरला हा ठेचा बारीक करून घेऊयात. इकडे आपला ठेचा बारीक करून झालेला आहे. अशा पद्धतीने आपण बारीक केलाय. तर हा थोडासा मिक्स करून घेऊयात. अतिशय सुंदर असा आपला ठेचा तयार झालेला आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. तर हा आता आपण काढून घेऊयात. इकडे आपला ठेचा तयार झाला आहे आणि आपण काढून सुद्धा घेतलेला आहे. तर आता या ठेच्यावरती अगदी साजूक तूप जाईल आणि चवसुद्धा आपली खूप खूप वाढवेल. तर आपण यावरती तूप घालतोय. आता आपला ठेचा एकदम परिपूर्ण असा तयार झालेला आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.